बोरिवलीतील गुलमोहरमधील साई माऊली मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे असून मोठ्या धूमधडाक्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यात आलंय। नवी मुंबईतील वाशी येथील धान्य पुरवठा कार्यालयात धार्मिक पूजा करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आला। शासकीय जीआर नुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही, केवळ सरकारी कार्यक्रम करता येतात। या प्रकारामुळे संविधानाचा अपमान होत असून येथील अधिकारी नियम धाब्यावर बसवून धार्मिक पूजेचे आयोजन करत आहेत। याला आमचा विरोध असून याबाबत आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष ख्वाजा मियां पटेल यांनी व्यक्त केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेला असल्याचं राजन सावी यांनी म्हटलेलं आहे। मला न्याय मिळावा यासाठी मी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भावना शिवबाठा गटाचे राजन सावी यांनी व्यक्त केली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयात राजन सावी यांच्या कुटुंबाला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी एसीबीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रपती आमदार अपात्रता सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार आहे। राष्ट्रपतीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष असणार आहे। दुसरीकडे शरद पवारांना काही दिवसांपूर्वी सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला म्हणजेच अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे। त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसलाय। आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का याचीही चर्चा रंगली आहे। पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला म्हणजेच अजित पवारांना बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्षावर हक्क सांगता येत नसल्याचा दावा राष्ट्रपतीने केलाय। एसटी कामगार संघटनेचे वर्धा विभागीय कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते। आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। वसई भाईंदर रोरो सेवा जेटीच्या अपुऱ्या कामाअभावी अनेक वर्षांपासून रखडली होती। आता जेटीचे काम आणि इतरही आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याने येत्या शुक्रवारपासून सेवा सुरू करण्याचे सागरी मंडळाकडून निश्चित करण्यात आला आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पार पडणार आहे। रोरो सेवेमुळे वसई ते भाईंदर प्रवास सध्याच्या 1 तासावरून अवघ्या 15 मिनिटात होऊ शकणार आहे। राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्या वतीने अलिबाग येथे महासंस्कृती महोत्सव सध्या सुरू आहे आणि या महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। गुर्ज, नागिन तलवार, त्याचबरोबर चक्र, अंकुश, जगनाल, कट्यार, मराठा तलवार, मुघल तलवार, सोसणपट्टा, त्याचबरोबर वाघनखे, धोप अशी 150हून अधिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी रायगडकरांना उपलब्ध झाली आहे आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून ते 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी आयोगातून वगळण्यात आला। आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश संदीप शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलाय। मनोज जरांगे यांचा आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांनी उपचार घेण्यास नकार देत पाणी पिण्यास सुद्धा नकार दिलेला आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय। गादीवर आणि रुमालावर रक्त दिसतंय। मनोज जरांगे यांना या उपोषणात त्रास वाढत असल्याचं यावरून दिसतंय। नाकातून रक्त येणे हे गंभीर लक्षण आहे। नाकातून रक्त वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतं। जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडून हे समजतंय।
मनोज जरांगे हे परत एकदा उपोषणाला बसलेत। बुधवारी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असल्याने त्यांच्या उपोषणाला समर्थन देत येवल्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येवला बंदची हाक दिली होती आणि याच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। काही दुकानं सुरू आहेत तर काही बंद असल्याचं चित्र येवला शहरात दिसतंय। सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। बुधवारी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंदला प्रतिसाद पाहावयास मिळतोय। हिंगोलीच्या वसमतमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषणास वसमत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना समर्थन म्हणून आज संपूर्ण तालुका बंदची हाक देण्यात आली असून संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपले संकुलन बंद ठेवत पाठिंबा दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेच्या अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणास सुरुवात केली आहे। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आता पाठिंबा म्हणून मराठा समाजाकडून बीड बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाजाच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। बीड जिल्हा शांततेत बंद करण्याचं आवाहन मराठा समाजाकडून करण्यात येत आहे।